नाशिकच्या तपोवन परिसरात खळबळ. सूटकेस आणि गोणीत आढळला महिलेचा सडलेला मृतदेह. कुंभमेळ्याच्या तयारीदरम्यान मर्डरने थरकाप. एकीकडे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवन परिसरात विकास कामांची जोरदार लगबग सुरू आहे. मात्र याच दरम्यान मंगळवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. तपोवन येथील केवडी बन परिसरात असलेल्या कृषी गोसेवा ट्रस्ट गोशाळेजवळ एका सूटकेस आणि गोणीत अत्यंत क्रूरपणे कोंबलेला कुजलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हा भयानक प्रकार आज सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. तपोवन परिसरात काम करणाऱ्या ग्लोबल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अचानक तीव्र दुर्गंधी येऊ लागली. संशय आल्याने कर्मचाऱ्यांनी आजूबाजूच्या झाडीत आणि मैदानात शोध घेतला असता त्यांना एक संशयास्पद सूटकेस आणि गोणी दिसून आली. कर्मचाऱ्यांनी ती उघडून पाहिली असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आत एका माणसाचा मृतदेह होता. कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. ज्या निर्घृणपणे मृतदेह सूटकेस आणि गोणीत बंद करून फेकला गेला आहे ते पाहता हा प्रथमदर्शनी हत्येचाच प्रकार असल्याचं स्पष्ट होत आहे. मृतदेह बराच जुना असल्याने तो पूर्णपणे सडला असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने तात्काळ पावलं उचलली आहेत. पंचवटी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. प्राथमिक तपासणीत हा मृतदेह एका महिलेचा असल्याची पुष्टी झाली आहे. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक शेखर देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी करून तपासाचे चक्र वेगवान करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींचा माग काढण्यासाठी घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि श्वाल पथकाला पाचारण करण्यात आले होते. मृत्यूचे अचूक कारण आणि वेळ समजण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सध्या पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे या मृतदेहाची ओळख पटवणे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी नाशिकसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमधून बेपत्ता महिलांची माहिती आणि रेकॉर्ड गोळा करण्यास सुरुवात केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे सध्या तपोवन परिसरात मजूर आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा गजबजलेल्या भागात सूटकेसमध्ये मृतदेह आढळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. पंचवटी पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत. आज सकाळी 9 ते 10 दरम्यान सफाई कामगार जे आहे त्यांनी डायल 112ला कॉल केला. एक बॅग आहे त्याच्यामधून स्मेल येत आहे. त्याच्यावर आमचे बीट मार्शल या ठिकाणी आली. त्यांनी चेक केलं की एक्झॅक्ट काय आहे. त्यांनी पाहिल्यानंतर त्यात मानवी बॉडी असल्याचा त्यांना संशय आला. त्यानंतर आम्ही स्पॉटला आल्यानंतर फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉड यांना पाचारण केलं. बॉडी ओपन केली असता ती सदरची बॉडी ही महिलेची असल्याचं दिसून आलं. सध्या या महिलेची ओळख आहे का? ओळख अजून पटलेली नाहीये. सदरची बॉडी ही PM साठी पाठवण्यात आलेली आहे. साधारण त्या महिलेचं वय काय असतं? 30 ते 35 वय अंदाजे.